आमदार अनिल परब यांनी जो विषय मांडला विधानसभेमध्ये तो महत्त्वाचा आहे। त्यांनी मांडलेली लक्षवेधी आणि यावरून असलेली चौकशीच्या घेऱ्यात हे सर्व प्रकरण आलेलं आहे। कार्यकारी अभियंता पाटील व कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी काम झाल्या यांनी ज्या टेंडर्स बनवले, अंदाजपत्रके तयार केली, पण यांचा अगदी कढीपत्त्यासारखा वापर करून या दोघांच्याही ताबडतोब तिथून बदल्या करण्यात आल्या। बरं, त्या बदल्या बाजूला फेकले गेलेले जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये आवटी देखील साईड पोस्टिंगला फेकले गेले। आता मनीषाताई म्हस्कर या कोणाला चौकशीत अडकवतात हे पाहणं आता मोठं गरजेचं आहे की मुख्य अभियंता असलेले आवटी प्रशांत आवटी यांचे नातेवाईक असलेले मुलगी यांनी जी निविदा भरलेली आहे त्या निविदेत 15% अधिक दराने म्हणजे अबाव 15% ती भरलेली आहे आणि दराने प्राप्त झाल्यानंतर 2024 मधील शासन परिपत्रकानुसार असा नियम आहे की 10% पेक्षा जास्त दराने निविदा प्राप्त झाल्यास सदर निविदा लगेच रद्द करून तिला रिकॉल करण्यात यावी। प्रशांत आवटी यांच्या नातेवाईकाला दिलेली 15% अबावची निविदा हिचा गौडमंगाल काय, याचे 15% पैसे कुणाच्या खिशात घातणार आहेत हा मोठा प्रश्न आहे। मी अशोक सोनवणे, आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24। महाराष्ट्राच्या अनेक विषयावरती बोलत असताना आम्ही सध्या जो सार्वजनिक बांधकाम खात्याचा विषय जो सिंहस्थाच्या निमित्तानं नाशिकच्या परिसरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये सुविधा निर्माण करायच्या येणाऱ्या भाविकांना देशातील सर्वात सनातन धर्माचा मोठा विषय असलेला कुंभमेळा आणि या कुंभमेळ्याच्या निमित्तानं जो गोंधळ शासकीय कामकाजात झालेला आहे त्यामध्ये आम्ही अनेक वर्ष बोलत होतो की बांधकाम खात्यामध्ये भ्रष्टाचार होतोय। तर इतर ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्याबद्दल शासनाने दखल घेतली असेल किंवा नसेल, किंवा शासनाने कारवाई केली असेल किंवा नसेल, परंतु ज्यांना कारवाई करायची होती त्यावर शासनाने कारवाई केली। मग हा जो सनातन धर्माचा प्रमुख असलेला कुंभमेळा आणि या सिंहस्थाच्या निमित्तानं काढलेल्या 2270 कोटीच्या निविदामध्ये जो गोंधळ झाला त्यामध्ये तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या मनीषाताई म्हस्कर, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आणि मुख्य अभियंता प्रशांत आवटी यांनी पाटील या कार्यकारी अभियंता आणि पालवे या कार्यकारी अभियंत्याला ज्या पद्धतीनं यांनी सर्वांनी मिळून जो कुंभमेळा निविदा घोटाळा केला आहे त्याचा परिणाम आज दिसून येत आहे। आमदार अनिल परब यांनी जो विषय मांडला विधानसभेमध्ये तो महत्त्वाचा आहे। त्यांनी मांडलेली लक्षवेधी आणि यावरून असलेली चौकशीच्या घेऱ्यात हे सर्व प्रकरण आलेलं आहे आणि वरील मंडळी या संदर्भामध्ये यांच्यावर कारवाई का होत नाही हा मोठा प्रश्न या निमित्तानं मी निर्माण करतो। दुसरी गोष्ट अशी आहे, कार्यकारी अभियंता पाटील व कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी काम झाल्या यांनी ज्या टेंडर्स बनवले, अंदाजपत्रके तयार केली, पण यांचा अगदी कढीपत्त्यासारखा वापर करून या दोघांच्याही ताबडतोब तिथून बदल्या करण्यात आल्या। बरं, त्या बदल्या बाजूला फेकले गेलेले जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये आवटी देखील साईड पोस्टिंगला फेकले गेले। आता मनीषाताई म्हस्कर या कोणाला चौकशीत अडकवतात हे पाहणं आता मोठं गरजेचं आहे माझ्या माहितीनुसार, कारण स्वतः मनीषाताई यांनी या सगळ्या निविदा मंजूर केलेल्या आहेत। प्रत्येक निविदा ही 4%, 5% अभाव गेलेली आहे आणि त्यातली त्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या निविदा ज्या मंजूर केल्या गेल्या त्यामध्ये तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या मनीषाताई म्हस्कर यांनीच ह्या सगळ्या निविदा मंजूर केलेल्या आहेत। मुळात चौकशी ही सीईकडे दिल्यामुळे याच्यामध्ये फार मोठा तफावत निर्माण होणार आहे। संभाजी माने हे चौकशी अहवाल खोटा सादर करणार यात शंका नाही। त्यामधील एक निविदा अशी आहे, ही महत्त्वाची म्हणावी लागेल की मुख्य अभियंता असलेले आवटी प्रशांत आवटी यांचे नातेवाईक असलेले मुलगी यांनी जी निविदा भरलेली आहे त्या निविदेत 15% अधिक दराने म्हणजे अबाव 15% ती भरलेली आहे आणि दराने प्राप्त झाल्यानंतर 2024 मधील शासन परिपत्रकानुसार असा नियम आहे की 10% पेक्षा जास्त दराने निविदा प्राप्त झाल्यास सदर निविदा लगेच रद्द करून तिला रिकॉल करण्यात यावी आणि प्रकाशित करून त्यावरती पुन्हा निविदा प्रक्रियेमध्ये सर्वांना बोलून पुन्हा त्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि मग निविदा मंजूर झाली पाहिजे। परंतु
प्रशांत आवटे यांच्या नातेवाईकाला दिलेली 15% अभावची निविदा हिचा गौडबंगाल काय, याचे 15%प्रमाणे पैसे कुणाच्या खिशात घातणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. आणि मनीषाताई म्हैसकर ह्या सध्या होमच्या सचिव आहेत, परंतु त्यांच्या जागी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य सचिवपदी त्यांचेच पती असलेले मिलिंद म्हैसकर हे सध्या तिथे आहेत. परंतु चौकशीचा हा फार्स मुख्यमंत्री साहेब, आता याच्यामध्ये मोठा गोंधळ होणार आहे. मनीषाताई म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर हे नेमकं या चौकशीमध्ये कोणाला अडकवणार हाच मोठा प्रश्न. आणि बघूया येणाऱ्या कालखंडात काय होते. संभाजी माने यांची ही SIT ही बोगस आहे, हिला कुठलाही अधिकार राहणार नाही. सब ऑर्डिनेटरनी चौकशी करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा प्रकार आहे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.